नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। बाबासाहेब जागड सरपंचपदी नगीना पिंपळगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आमच्या इथे 4 महिन्यापूर्वी उप आरोग्य केंद्र मंजूर झालेलं आहे। उद्घाटन भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी केलेलं आहे आणि याचं टेंडर आता हे दरगुडे कॉन्ट्रॅक्टर आहे यांना दिलेलं आहे। 4 महिन्यापासून ते आम्हाला सांगतात का आज काम चालू करतो, उद्या चालू करतो, नाही तर आता तर दुसरी शक्कल काढली का आता हे स्थानिक प्रतिनिधीच्या हातानं परत उद्घाटन करायचं। आता आम्ही म्हटलं सरपंच स्वतः उद्घाटन करीन, आमदार साहेब माजी आमदार साहेबांच्या हाताने एक वेळेस उद्घाटन झालेलं आहे, डबल करायची आमची अवकाश नाही आणि आता चालू करावं काम। तर आज करतो उद्या करतो तर अद्यापर्यंत काही चालू केलेलं नाही, म्हणून आम्हाला ही वेळ आलेली आहे आज काही तो उपोषण करण्याचं। उपोषणाला बसण्याच्या अगोदर तुम्ही शिवसाहेबाला भेटले का? त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? त्यांनी सांगितलं होतं 26 तारखेला का तुमचं काम चालू होईल, 26 तारखेची वाट पाहिजे। आज 10 तारीख आहे, अद्यापर्यंत काम चालू झालेलं नाही। आपल्यासोबत कोण कोण बसलं उपोषणाला त्यांचे नाव सांगा। माझ्यासोबत हे आमचे एक लोकनेते म्हणाले सिद्धार्थ भाऊत्री बोन आहे, मी सरपंचपदी बाबासाहेब जागड, हे माजी सरपंच आहे, हे सोसायटीचे संचालक आहे, हे उपसरपंच आहे, हे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहे, असे असंख्य ग्रामस्थ इथे उपोषणाला बसते। तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या, पुढचे पाऊल आमची अशी इच्छा आहे की आमचं मागण्या त्यांनी मान्यच करावं, हा गावाचा प्रश्न आहे आणि हा काही आम्ही वैयक्तिक एखाद्याचं काही लाभ भेटावं म्हणून हा उपोषण नाही आहे। आमची अपेक्षा आहे त्यांनी करावं। नाही नंतर मग तुमच्या आंदोलनाची काय दिशा राहणार जर तुमची दाखल? आज आम्ही एवढे बसलेलो आहे तर याला त्यांनी जर काही आम्हाला प्रतिसाद दिला नाही तर आम्ही इथं गावातल्या महिला सुद्धा उपोषणाला बसतात।